प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प नगर अहमदनगर मधील तालुका नगर या ठिकाणतील जाहीर सूचना या ठिकाणी आहे। नगर तालुक्यामध्ये अंगणवाडी मदतनीस पद भरती 2024 ची या ठिकाणी निघाली आहे आणि नगर तालुक्यातील जागा कशा आहेत, काय पात्रता आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। वरील संदर्भान्वये अंगणवाडी पद भरतीस मान्यता प्राप्त आदेशानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नगर अहमदनगर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरायची आहेत। त्याकरता संबंधित गावातलीच ज्या गावात अंगणवाडी केंद्र असेल स्थानिक महिला उमेदवारांकडून जाहिरातीमधील नमूद अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक 26 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत। अंगणवाडी मदतनीस या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण राहील। किमान शैक्षणिक पात्रतेसोबत त्यापेक्षा जास्त उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास त्याबाबतचे सर्व गुणपत्रक प्रमाणपत्र सोबत जोडावेत। आता या ठिकाणी अंगणवाडी निहाय भरावयाच्या पदाचे तपशील या ठिकाणी दिले आहे। पदाचे नाव आणि अंगणवाडी मदतनीस। आता ग्रामपंचायत नाव, गावाचे नाव आणि रिक्त पदसंख्या। टाकळी काजी या गावामध्ये अंगणवाडी मदतनीसांची संख्या रिक्त आहे 1, म्हणजे 1 पद या ठिकाणी भरायचं आहे। उक्कडगावमध्ये देखील 1, नारायणगावमध्ये 1, अरणगावमध्ये 2, दरेवाडीमध्ये 3 रिक्त पदे आहेत। त्यानंतर शिराडोनमध्ये 1 रिक्त पद आहे। वाळुंजमध्ये 1, बाबुर्डी घुमट या गावामध्ये 2 रिक्त पदे आहेत। खंडाळा या गावामध्ये 3 अंगणवाडी मदतनीसची रिक्त पदे आहेत। साकतमध्ये 1, वाटेफळमध्ये 1, वडगाव तांदळी 1, गुणवडीमध्ये 2 या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसाचे रिक्त पदे आहेत। त्यानंतर सारोळा कासार या ठिकाणी 1, सोनेवाडी चास या ठिकाणी 1, राळेगण मसोबा या ठिकाणी 2, बाबुडी बेंद या ठिकाणी 1, हिवरेझरे या ठिकाणी 2, पारगाव या ठिकाणी 1, भातोडी या ठिकाणी 1, दशमी गव्हाण या ठिकाणी 1। त्यानंतर चिचोंडी पाटील या गावामध्ये 4 अंगणवाडी मदतनीसाची पदं या ठिकाणी रिक्त आहेत। त्यानंतर जखणगावमध्ये 3, निमगाव वाघामध्ये 2, पिंपळगाव वाघामध्ये 2 आणि नेप्तीमध्ये 2 अशा पद्धतीने एकूण 42 पदांची या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसांची जी भरती आहे ती भरती होणार आहे। त्याची जी फॉर्म आहेत ते फॉर्म या ठिकाणी 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी त्याची मुदत आहे। तोपर्यंत काय करायचे आहेत ते फॉर्म जमा करायचे आहेत। मानधन काय आहे तर मानधन आहे शासकीय नियमानुसार जे काही मानधन आहे ते त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। आता पात्रता त्या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया। तर पात्रता आहेत स्थानिक रहिवासी ज्या गावात अंगणवाडी केंद्र आहे त्याच गावचा स्थानिक रहिवासी महिला उमेदवार असणे आवश्यक आहे। म्हणजे स्थानिक रहिवासी महिलांनाच या ठिकाणी हा फॉर्म भरता येणार आहे। गट ग्रामपंचायतीमधील सर्व गावांना एकत्रितरित्या स्थानिक समजण्यात येऊ नये यासंबंधी स्थानिक रहिवासी दाखला संबंधित ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचा किंवा स्वयंघोषित असावा। संबंधित उमेदवार ज्या अंगणवाडी केंद्र असलेल्या गावातील रहिवासी असेल त्याचप्रमाणे दाखला देण्यात यावा। जर एखादा उमेदवार अंगणवाडी केंद्र असलेल्या गाव सोडून ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत इतर गावात रहिवासी असल्यास त्याचप्रमाणे गावचा रहिवासी दाखला देण्यात यावेत। वयोमर्यादा आहे म्हणजे स्थानिक रहिवासी स्थानिक महिलेलाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। वयोमर्यादा आहे किमान वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण व कमाल वयोमर्यादा 35 वर्ष राहील। याकरिता अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 6 सप्टेंबर आहे 9 नाही तर 6 सप्टेंबर 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे व 35 वर्षाच्या आतील वयोगटातील महिला उमेदवारांचे वय ग्राह्य धरण्यात येईल। तथापि विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल 40 वर्ष अशी राहील। विधवा उमेदवाराला या ठिकाणी 5 वर्ष शिथिल करण्यात आलेले आहेत, म्हणजे 40 वर्षापर्यंत या ठिकाणी ही वयोमर्यादा राहणार आहे। शैक्षणिक अर्हता तर काय आहे तर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच पुढील शैक्षणिक अर्हता असल्यास शासन निर्णयानुसार गुणवत्ता यादी करतेवेळी अतिरिक्त गुण दिले जातात। त्यामुळे अर्ज करतेवेळेस इयत्ता 10वी 12वी पदव्युत्तर D.Ed, B.Ed, MSc इत्यादी सर्व शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असलेल्या साक्षांकित स्वसाक्षांकित कागदपत्रे
प्रमाणपत्रे व गुणपत्रे अर्ज करतेवेळी छायांकित प्रती सोबत जोडवण्यात याव्यात. म्हणजे या ठिकाणी अंगणवाडी जे मदतनीस आहेत त्यांच्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आहे, परंतु ज्या महिलांचा पदव्युत्तर म्हणजे BA झालंय किंवा D.Ed झालंय, B.Ed झालंय त्यांना त्याप्रमाणे गुण या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच्यामुळे जेवढी जास्तीत जास्त आपले कोर्स झालेले आहेत तेवढे सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी आपण छायांकित प्रती जोडून द्यायचे आहेत. त्यानंतर शैक्षणिक अर्हता गुणपत्रक न जोडल्यास त्या इयत्तेचे गुणांकन दिले जाणार नाही. पहा, म्हणजे शैक्षणिक अर्हताचे गुणपत्र जर जोडलं नसेल तर त्याचं जे गुणांकन ठरलेलं आहे ते गुणांकन या ठिकाणी दिलं जाणार नाही. तर पुढे आहे मराठी भाषेचे ज्ञान. मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. आता प्राधान्य कोणाला आहे गुणांकातील प्राधान्य? तर पहा, विधवा उमेदवारांनी विधवा असल्याचे स्वयं घोषणापत्र आणि पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. त्यावेळेस त्यांना काय करणार आहे, प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे, म्हणजे गुणांकन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर अनाथ मुली, अनाथ असलेल्या उमेदवारांनी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र हे विभागीय उपायुक्त महिला व बाल कल्याण विभाग नाशिक यांच्याकडील प्रमाणपत्र सोबत जोडावे. विधवा अनाथ मुली असल्याचे कागदपत्र पूर्ण असल्यास अतिरिक्त 10 गुण दिले जातील. पहा, म्हणजे या ठिकाणी विधवा अनाथ मुली याचं जर असेल तर या ठिकाणी 10 गुण अतिरिक्त दिले जाणार आहेत. पहा, त्यानंतर मागासवर्गीय उमेदवार अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील असेल तर त्या प्रमाणपत्रानुसार पहा, म्हणजे SC आणि ST यांना 10 गुण, त्याचबरोबर इतर मागासवर्ग OBC मध्ये असेल आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांना 5 गुण प्रमाणपत्रानुसार दिले जाणार आहेत. म्हणजे मागासवर्गीयांना देखील या ठिकाणी गुणांचं जे अतिरिक्त गुण आहेत ते गुण मिळणार आहेत. उमेदवाराने मान्य उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडून प्राप्त केलेल्या जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल व त्याप्रमाणे गुण दिले जातील. म्हणजे या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र त्या व्यक्तीकडे असेल तरच त्याला ते गुण दिले जाणार आहेत. त्यानंतर अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदावरील किमान 2 वर्ष अनुभव संबंधित प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे अनुभव प्रमाणपत्र असल्यास अतिरिक्त 5 गुण दिले जातील. पहा, म्हणजे अंगणवाडी सेविका या पदावर जर कोणाला अनुभव असेल तर त्याला देखील या ठिकाणी 5 गुण दिले जाणार आहेत. सर्व प्राधान्य धरून एका उमेदवारास जास्तीत जास्त 25 अतिरिक्त गुण देण्यात येतील. म्हणजे पहा, 25 अतिरिक्त गुण या ठिकाणी दिले जाणार आहेत. म्हणजे या अतिरिक्त गुणाचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यायचा आहे आणि त्याद्वारे तुमची काय होणार आहे, नियुक्ती होणार आहे. त्यानंतर लहान कुटुंब, अंगणवाडी मदतनीस पद भरती करता शासन निर्णयानुसार उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू करण्यात आलेली आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रासाठी अर्जासोबत प्राप्त परिशिष्ट ब उमेदवाराने स्वतः स्वलिखित भरून द्यायचे आहे. उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना. पहा, आता या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना काय आहेत तर सदर अंगणवाडी पद हे मानधनी स्वरूपाचे असून त्यांना शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणतेही लाभ असणार नाहीत. तसेच शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले मानधन नेमून झालेल्या उमेदवारास देय राहील. अर्जदार महिला उमेदवारास आवश्यक आहे. तसेच या पदाकरता कोणतीही लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, मुलाखत घेण्यात येणार नाही. केवळ उमेदवाराने प्राप्त केलेल्या शैक्षणिक अर्हता, विधवा, अनाथ, जात, स्थानिक रहिवासी, वय इत्यादी अटी व त्याच्या प्रमाणपत्रावरून उमेदवारास दिनांक 2 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयातील परिशिष्ट अप्रमाणे निश्चित केल्याप्रमाणे गुणांकन देण्यात येईल. पहा, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही, तोंडी परीक्षा नाही किंवा मुलाखत नाही, याला फक्त गुणांकन दिलं जाणार आहे. आणि हे गुणांकन या ठिकाणी 2 फेब्रुवारी 2023चा जो शासन निर्णय आहे त्यानुसार गुणांकन दिलं जाणार आहे. म्हणजे D.Ed B.Ed ज्या महिला झालेल्या आहेत, ज्यांनी पदवी मिळवली आहे त्यांना या ठिकाणी काय मिळणार आहे तर गुणांकन मध्ये अतिरिक्त गुण मिळणार आहेत. त्याचनंतर या ठिकाणी इतर ज्या अटी आहेत त्या तुम्ही वाचून घ्या. पहा, उमेदवारांनी वयाच्या दाखल्याकरता शाळा सोडल्याचा दाखला, शाळा प्रवेश निर्गम उतारा ग्राह्य धरण्यात येईल. इयत्ता 10वी प्रमाणपत्र. पहा, मूळ कागदपत्र या ठिकाणी जोडायचे नाहीत. आपल्याला काय करायचं, साक्षांकित प्रती त्या ठिकाणी जोडायच्या आहेत आणि सर्व कागदपत्र या ठिकाणी जोडायचे आहेत. जर सर्व कागदपत्र तुम्ही जोडले म्हणजे तुमचं जेवढं शिक्षण झालेलं आहे ते शिक्षणातील सर्व कागदपत्र जोडा, कारण की त्यावरती आपलं काय आहे गुणांकन अवलंबून आहे. पहा, अर्ज स्वीकारण्याची आरंभीची दिनांक आहे 26 ऑगस्ट 2024 पासून या ठिकाणी अर्ज स्वीकारायला सुरुवात होणार आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे 6 सप्टेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर अंतिम दिनांक आक्षेपार्ह सुधारित यादी तयार करणे यासाठी दिनांक दिलेले आहेत. अशा पद्धतीचा हा बालविकास प्रकल्पाधीन एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प नगर ग्रामीणचा
जे सय्यद रफिक सय्यद अली यांच्या सहीनिशी या ठिकाणी हे जे जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। अंगणवाडी मदतनीस पदाचा जो अर्ज आहे तो अर्ज देखील या ठिकाणी आपल्या जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही अंगणवाडी मदतनीस पदाचा जो अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता। याच्यामध्ये सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे। व्यवस्थित माहिती भरून या ठिकाणी तुम्ही अर्जासोबत कोणकोणते साक्षांकित किंवा स्वसाक्षांकित सत्यप्रती सादर केले आहेत त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी माहिती आहे। मिळालेले गुण, टक्के, गुणपत्रक, प्रमाणपत्र ते त्या ठिकाणी काय करायचं आहे, जोडले आहे किंवा नाही हे लिहायचं आहे। आणि त्यासाठी या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे आणि व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील आपल्याला या ठिकाणी सादर करायचं आहे। जी महिला अर्ज करणार आहे त्या महिलेचं या ठिकाणी तिने लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे ते तिने स्वतः या ठिकाणी लिहून द्यायचं आहे। त्यानंतर जी पोहोच पावती आहे, उमेदवार अर्ज पोहोच पावती, अशा पद्धतीची पोहोच पावती या ठिकाणी तिला दिली जाणार आहे। म्हणजे अर्ज सादर करणाऱ्याची स्वाक्षरी आणि अर्ज प्राप्त करण्याची स्वाक्षरी या ठिकाणी अशा पद्धतीने ही पोहोच पावती देखील तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही काय काय दिलंय त्यावरती टिक करून या ठिकाणी ही पोहोच पावती दिली जाणार आहे। अशा पद्धतीने अंगणवाडी मदतनीस पद भरती नगरमधील जे ग्रामीण गाव आहेत त्या ग्रामीण गावातील महिलांसाठी एक चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी आहे। सर्वांनी, ज्या ग्रामीण भागातील महिलांनी ज्या पात्र आहेत त्या ठिकाणी त्यांनी काय करायचं आहे, ज्यांचं 12वी शिक्षण झाले आहे त्यांनी काय करायचं आहे, आपला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। अशा पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी ही पदभरतीची जाहिरात व्यवस्थित ऐकली त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।